नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आपण जी काल गोधडी भरली होती आणि त्या भरून पहा त्या गोधडीची एक साईडने आता ही गोधडीला मारून घेतलेली आहे. तर पाहू शकते याप्रमाणे अशी टीप मारलेली आहे गोधडीला पूर्णपणे. तर आता या गोधडीला जो काही जास्तीचा भाग असेल तो आता मी कट करणार आहे. तर पहा याप्रमाणे आपण या गोधडीची असं अंतरलेलं आहे. आता डबल फोल्ड करून आता आपल्याला जास्तीचा भाग याचा कट करायचा आहे. तर पहा एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे आणि 9 साडी होत्या. 9 साडीचा कवर लावलेला आहे. तर पाहू शकता फिनिशिंग कशी एकदम मस्त आलेली आहे अशी. आणि आता ह्याला 2 फूट आपण केलेलं आहे. एक साईडलाच पहिल्यांदा टीप मारलेली आहे आपण. आता ह्याचा जास्तीचा भागात आपल्याला कट करायचा आहे. तर जास्तीचा भाग आपण कट करत आहोत याप्रमाणे. 10 साड्यांची गोधडी होती. तर हा काही जास्तीचा भाग असेल तो आपल्या साईज मध्ये ठेवून ह्या गोधडीला कट करून टाकायचे. तर पाहू शकतो याप्रमाणे आपण या जास्तीचा भाग या गोधडीचा आता कट केलेला आहे. तर या गोधडीची लांबी जवळजवळ 7.5 फुटापर्यंत आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फूट आलेली आहे. तर एकदम मस्त आलेली फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आहे. यावरती आपल्याला आता बॉक्स बनवायचे आहेत. तर 10 जुन्या साड्या होत्या. 10 जुन्या साड्यांची गोधडी अशी बनवलेली आहे आणि याच्यावरती आता मला बॉक्स बनवायचे आहे. तर 2 ते 2.5 इंचाचे आता मी बॉक्स यावरती बनवणार आहे. तर आणि नंतर मग आपल्याला बॉर्डर लावायची आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. तर या गोधडीला मी आता बॉक्स बनवायला चालू केलेले आहेत आणि गोधडीला म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच आहे गोधडी. पाहू शकता याप्रमाणे असं एकदम मस्त बॉक्स बनवत आहे गोधडीला. तर पूर्णपणे होतच आलेली आहे पहा. तर एक 2-2.5 इंच येतील याप्रमाणे असे बॉक्स बनवायचे आणि 9 साडी लावलेली आहे त्याच्यामुळे गोधडी पण एकदम मस्त दिसते. खालच्या साईडला पण कुठं घड्या वगैरे काय पडलेलं नाही. आता आपण या गोधडीला ओपन पण करूयात. तर पहा याप्रमाणे आपली ही जी गोधडी होती या गोधडीचं काम आता माझं रेडी झालेलं आहे आणि 10 साड्यांची गोधडी होती. तर 9 साडीचा कवर एकदम मस्त लागलेला आहे या गोधडीला. आणि काल संध्याकाळी मी ही गोधडी भरली होती. तर आता सकाळचे पाहू शकतो आपण आता जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत. तर 11:30 वाजता आपल्या या एका गोधडीचं काम आता डन झालेलं आहे. आणि इकडे बघा आमचा हा पिट्टू काय करते, मुगमुगं खातोय. आणि काय खाते का पिट्टू? पिट्टू काय खाते तू? मुरमुरे खातीस है ना? खुशी आहे. काय करते बेटा? अभ्यास का पिटू? गप शांत बसली तिचं ती मुरमुरे खाते है ना. तर पहा याप्रमाणे या गोधडीला मी आता असं खाली अंतरलेलं आहे. याला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी. तर पहा एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. खूप मोठी आहे गोधडी. तर या गोधडीला आता आमचं बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. त्याला आता बॉर्डर कधी लावणार? बॉर्डर लावायची आता कधी? दुपारून. आणि काय आणली? स्ट्रॉबेरी खायची. लय दिवस चालला होता स्ट्रॉबेरी खायची. पिट्टूसाठी स्ट्रॉबेरी घेतली तर बाहेर आला होता का? हा, तर पिट्टूसाठी घेतली बा स्ट्रॉबेरी. खुश झाली तिकडं. खुश झाली. बाय पिट्टू. आता पिट्टूला दे बघ स्ट्रॉबेरी. घेऊन द्यायचं धुवून है ना. पिट्टू घे पिट्टू. खाऊ खाऊ खा. दर दर तुम्हाला इथं बाहेर आलता का? हा. चांगलं आहे का? गोड आहे का? आंबट आहे? आंबट गोड आहे. आंबट आणि गोड दोन्ही मिक्स आहे. कसं आहे खुशी? का खुशी कसं आहे? चांगलं आहे का? दे दे दर आमची दीदी खा दे दे. चांगलं आहे का? आणि तिला कसं लागलं खुशीला? पिट्टूला? आवडले. पिट्टू आंबट आहे. का 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 आलं? का का
हसते आणि असते. अरे असं स्ट्रॉबेरीवाला आला होता इथं बाहेर, तर पारून घेतलं होतं पिट्टूसाठी. चांगलं आहे, आंबट आहे थोडं. पण कलर किती मस्त आहे आता, एकदम लाल भडक, लय गोड आहे तसं. ही गोदडी आता बघू का अजून एक गोदडी बघायची ना मला. हा. 10 साड्यांची. हा. पिठू झालं खाऊन. चाललंय खायचं. हा, तिला आवडलेलं दिसतं. हा? बघा हातात कसं ए, पिठू इकडं बघ. भरलेली. ए दाखव पप्पाला, पिठू. दाखव स्ट्रॉबेरी, दाखव. दाखव ना. ही कोणती झाली? आमच्या खुशीच चाललंय धुवून खायचं, तिला लय आवडतं स्ट्रॉबेरी. का? तर आता मी गोदडी बघतो मग दुसरं काय ना. हा. तर पहा, या गदडीला आता मी घडी घालून व्यवस्थित साईडला ठेवून दिलेली. तर हिला आता पारू आपला पट्टी लावणार आहे. आणि इकडे ही जी गोदडी आता हिच्यामध्ये अजून 2 गोदड्या बनवायच्या त्याच कस्टमरच्या आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्या अजून 10 साड्या साईडला काढून ठेवणार आहे आणि 10 साड्यांची अजून एक गोष्टी आता मी बनवायला चालू करणार आहे. तर याचे काही लेस फॉल वगैरे असतील ते सगळं मी काढणार आहे आता. याला जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील ते आता काढून मग ही गोदडी भरून मग ह्या गोदडीचं काम आता मी चालू करणार आहे. तर तोपर्यंत पारूचं पण घरकाम होऊन जाईल. पारूचं पण घरातलं काम होईल, मग नाश्ता वगैरे होईल. नंतर मी या गोदडीचं काम मी स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत आता याचे लेस फॉल खडे काय असेल ते आता मी पुन्हा काढून टाकणार आहे. तर पहा, ही 11 साड्यांची गोदडी मी आता भरलेली आहे. तर याच्यामध्ये 11 साड्या आहेत आणि ह्या खालीवर लावायच्या अशा 9 वारीची साडी दिलेली आहे कस्टमरने. तर याप्रमाणे अशी ही गोदडी मी आता भरलेली आहे. तर यामध्ये 11 साड्या आहेत. तर 11 साड्यांची गोदडीचं काम आता मी भरून लेस वगैरे काढून आता याचं मी काम चालू केलेलं आहे. आणि तिकडं पहा, आमच्या पावली बनवला नाश्ता. काय बनवलं नाश्त्याला? नाश्त्याला ते पांढरा मुरमुरा असतो ना, त्याचा नाश्ता. मुरमुऱ्या. हा. हे मुरमुऱ्याचं बनवलेलं आहे याप्रमाणे असा मराठीत नाश्ता. आपले लाह्या म्हणतात, लाह्याचा नाश्ता. लाह्या असं त्याच्यापासून असा नाश्ता म्हणजे पोह्यावानीच बनवलेला हा, आहे. पोहे. तर मस्त असा नाश्ता पागुने आता सकाळ सकाळ बनवलेला आहे. खायला मस्त टेस्ट लागते. मग आता कधी ब्लाऊजचं काम चालू करायचं थोडा. नाही, आज गोधडीला बॉर्डर लावायचे, गोधडीचंच काम करायचे. आज गोदडीचंच काम करायचं आहे ना. ठीक आहे, मग आता असा नाश्ता आमचा बनलेला आहे. तर हे गोदडी बघली, आता या गोदडीचं काम चालू करतो मी. हा. तर आता आपला नाश्ता वगैरे झाला की या गोदडीचं काम मी आता पूर्ण म्हणजे फिनिशच करणार आहे या गोदडीला आज. तर पाहू शकता याप्रमाणे अशी 10 साड्यांची 11 साड्यांची ही गोदडी मी भरलेली आहे. तर पहा, याप्रमाणे आपण या गोदडीला आता एक साईडला टीप मारून घेतलेली आहे. आणि आता आपले वाजलेले आहेत 2 वाजता आपल्या या गोदडीची एक साईडला आता का टीप मारून झालेला आहे. आता आपल्याला या गोदडीला जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे. आणि नंतर मग या गोदडीला पण मी बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर पाहू शकता एक साईडला इकडं पारू एका गोदडीला बॉर्डर लावत आहे इकडं. तर करायची नाही गोदडीला कट आता. तर या गोदडीला मी आता 2 फोल्ड करणार आहे आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आपण कट करणार आहोत. तर पहा, याप्रमाणे आपण या गोदडीला आता फोल्ड करून पाहू. आता हिचा जास्तीचा भाग कट करत आहे. एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे, पाहू शकता. तर या गोदडीला आपल्याला आता बॉक्स पण बनवायचे आहे. रुंदीला 6 फूट आहे आणि लांबीला जवळजवळ 7.5 फुटाची ही गोदडी बनवली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे. जास्तीचा भागाचा मी आता कट करून घेतला आहे पूर्णपणे. आता मी या गोदडीला बॉक्स बनवायला चालू करणार आहे. आणि पारूचं काम चालू आहे, एक साईडला बॉर्डर लावायचं. तू काय बॉर्डर लावते ना आता? हा. तू बॉर्डर लावायचं काम कर मग. हां, मग आता माझं हे ह्याला मी आता बॉक्स बनवणार आहे. तर पहा, याप्रमाणे आपण या गोदडीला आता मी बॉक्स बनवते. जवळजवळ 2 ते 2.5 इंच येतील असे बॉक्स या गोदडीला मी आता बनवत आहे. आणि पारू पण पहा, एक साईडला इकडं एक बाळाची गोदडी आहे, तिला पट्टी लावत आहे है ना. नाही, पाईपच नाही. पाईपच नाही का? तर एक पाईपच बनवलं होतं आम्ही मध्ये एका कस्टमरचं. कस्टमरचं थोडे कपडे राहिले होते, ते म्हटले राहिलेले कपडे उगलेल्या कपड्यापासून असं एक पाईपच बनवलं आहे ना. त्याला बॉर्डर लावते ना तो आता. ठीक आहे, लावा. आणि इकडं बघा आमचा पिट्टू झोपेतनं उठलाय, झोपेतनं उठून खेळत या.
हॅलो पिट्टू, काय करते ग? झोका खेळती आधीचा. पिट्टू, हे पिट्टू. Hey. तर आता एक अर्ध्या तासामध्ये आपली ही दुसरी पण गोधडी होणार आहे. तर हिला आता मी पटपट बॉक्स बनवून घेतो या गोधडीला. तर पाहू शकता याप्रमाणे या गोधडीला मी पूर्ण बॉक्स आता बनवून घेतलेले आहेत. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स पाहू शकता याप्रमाणे मस्त असे 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीला मी बनवून घेतलेले आहेत. आणि आता पाहू शकता जवळजवळ 3:30 वाजलेली आहेत. तर दुपारचे 3:30 झालेत. तर ही गोधडी मी तुम्हाला एकदा आता ओपन करून दाखवतो. तर पहा ही गोधडी एकदम मस्त आलेली आहे. एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे. कुठं पण घड्या वगैरे जास्त पडलेलं नाही. तर पहा याप्रमाणे अशी ही गोधडी बनवलेली आहे. खूप मोठी गोधडी आहे. जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे, 6 फूट रुंदीला आहे. तिची मागची बाजू पण आता एकदा आपण पाहूया. तर पहा ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण काय अशी जास्त गोधडी पुढं वळालेली नाही आहे. आणि पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे. तर 9 वाली साड्या होत्या या खालून वगैरे दोन्ही साईडने आपण 9 वाली साड्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळं गोधडी दिसायला चांगली दिसत आहे. तर पहा ही मागची बाजू अशी आलेली आहे. नाही का जास्त पुढं अशी वळालेली नाही. तर पाहू शकता कस्टमरच्या या 2 गोधड्या आपल्या आता रेडी झालेल्या आहेत. तर एकाच कस्टमरच्या या 3 गोधड्या होत्या. तर ही एक गोधडी आपली अजून शिल्लक आहे. तर या पण गोधडीचं काम मी चालू करणार आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला 10 ते 11 साड्या आहेत. तर या 10 साड्यांची गोधडी आता मी बनवणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील ते आता मी पूर्णपणे काढणार आहे. तर पहा इथं ह्या 2 गोधड्या रेडी करून ठेवलेल्या आहेत कस्टमरच्या. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता हे पोतं मी ओपन केलेलं आहे. तर याच्यामध्ये 10 साड्या आहेत. तर ह्या ज्या हिरवी कलरची साडी हिला खालीवर पण कवर लावायचं आहे. आणि 2 धोतर आहेत, जुने धोतर. आणि बाकीच्या या साड्या आहेत. म्हणजे अशा टोटल 10 ते 11 पदर बनतील आपले. 10 ते 11 पदरचा ही गोधडी, तिसरी गोधडी मला त्यांची बनवायची आहे. तर आता आमचं जेवण पण बाकी आहे. तर पाहू शकता आमचा पिट्टू इकडे खेळत आहे. हे पिट्टू इकडे बघ. पिट्टू जेवली का? आपलं जेवण झालं का? तर आमचं पण जेवण आता बनवणार आहे पाहू. मग दुपारचं आमचं जेवण होईल. आणि तोपर्यंत या गोधडीचं काम मी चालू करतो है ना. पट्टे लावून झाले का? किती गोधडीला पट्टे लावले? 2 गोधड्या लावल्या. 2 गोधड्यांना पट्टे लावले आहे ना. जेवण झाले की लावायचं. ठीक आहे, लेस फॉल वगैरे काढतो आणि नंतर मग गोधडी बघून हिचं पण काम पूर्ण बघू. पाहू शकता याप्रमाणे या सर्वांचे मी लेस फॉल काढून आणि असे धडपे बनवून घेतलेले आहेत. तर आता ही गोधडी आम्ही बघत आहोत. तर बघा या साडीचा कवर लावायचा खालीवर. तर याप्रमाणे एकावरती एक असे 10 धडपे बनवलेले आहेत. तर ते सर्व धडपे आता पागू ठेवत आहे. तर पहा ही तिसरी गोधडी होती. याला बघून मी एक साईडला टीप मारून घेतलेली याप्रमाणे. तर हिचा जास्तीचा भाग मी आता कट करणार आहे. तर आपल्याला ह्याची फिनिशिंग पण कळलं आपल्याला कशी आलेली आहे. तर पाहू शकता ही तिसरी गोधडी आहे कस्टमरची. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. तर हिचा आता जास्तीचा भाग आपण कट करणार आहोत. तर पाहू शकता खूप मोठी अशी मस्त गोधडी झालेली आहे. तर एकाच कस्टमरच्या या 3 गोधड्या आज मी बनवलेल्या आहेत. आता हिला फक्त मला बॉक्स लावायचं काम बाकी आहे. बॉक्स लावून मग बॉर्डर लावायचं आहे. बॉर्डर लावून मग पहिल्यांदा आपण ह्याला बॉक्स बनवणार आहोत आणि नंतर मग आपण ह्याला बॉर्डर लावणार आहोत. तर पहा इकडं आमचा आता पिट्टू बसलेला आहे. भूक लागली. तर पहा हे अशा पद्धतीने हे जुनी जे साड्या असतात त्याच्या अशा पद्धतीने पायपुसणे पण बनवू शकतो आपण. तर पहा एकदम मस्त तिची गोधडी विधडी. हे जुन्या टाकाऊ जे उगलेले कपडे, गोधडीमधून जे उगलेले कपडे असतात त्याच्यापासून असे पायपुसणं बनवतात ते बघा आपल्याला. तर पहा एकदम गोधडी आणि लुक मस्त येतो एकदम. पिटू काय करते ग? हॅलो पिटू. ए पिटू. आता तिला भूक लागलेली ती काय बघणार नाही माझ्याकडे. तर आता ह्याचा जास्तीचा भाग आपण कट करणार आहोत. जास्तीचा भाग आपण ह्याचा कट करून घेतला आणि याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. आता याचा जो मागचा भाग आहे त्या भागाला पण काही जास्त घड्या वगैरे काही आलेलं नाही. तर पाहू शकता आपण. तर बघा ही आतली बाजू आहे. तर आतल्या बाजूची पण फिनिशिंग पाहू शकता एकदम मस्त आलेली. अशी कुठं जास्त वळालेली नाही है ना. आतली बाजूची फिनिशिंग पण कुठंच अशी वळालेली नाही आहे.
पहा जे गोदडे झालेले आहेत त्यांना पाडू एक साईडला याप्रमाणे अशी पट्टी लावत आहे, बॉर्डर लावत आहे. तर 2 गोदड्यांची बॉर्डर लावून झाली आहे ना. तर आता आमचे कस्टमर एकच कस्टमरच्या 3 गोदड्या होत्या. त्याच्यातल्या 2 गोदड्यांना बॉर्डर लावून झालेली आहे. एक गोदडीचं काम अजून पेंडिंग राहिलेलं आहे. तर आजच्या आम्ही या 3 गोदड्यांचं काम केलेलं आहे. असा आमचा हा आजचा दिवस गेलेला आहे. आणि आज बनवलेल्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.